नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका सोनाली लिमये आज या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना फ्रेडरिक टेलर यांचे व्यवस्थापनातील योगदान व शास्त्रीय व्यवस्थापनेचा सिद्धांत एक्सप्लेन करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण टेलर यांच्याबद्दल माहिती घेऊयात। व्यवस्थापन विषयातील तज्ञ विचारवंत तसेच शास्त्रीय व्यवस्थापनेचा जनक म्हणून फ्रेडरिक टेलर यांना ओळखले जाते। व्यवस्थापन या विषयाबाबत असलेले त्यांचे विचार, त्यांनी दिलेले योगदान हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तसं पाहायला गेलं तर 20व्या शतकापूर्वीच टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनेचा सिद्धांत मांडला। तरीही आजच्या आधुनिक काळात हा सिद्धांत विविध उद्योग संस्था, संघटना तसेच कंपन्यांच्या बाबतीत लागू होताना आजही दिसतो। शास्त्रीय व्यवस्थापन हे मॅनेजमेंटच्या लोअर लेवल मॅनेजमेंट या दृष्टीने महत्त्वाचे ठरते। कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यांच्यातील इफिशियन्सी वाढवण्यासाठी तसेच गुणवत्ता टिकवण्यासाठी शास्त्रीय व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। टेलर यांनी USA मध्ये मिडवेल स्टील कंपनी येथे ॲज अ वर्कर म्हणून त्यांच्या कार्यास सुरुवात केली व त्यानंतर सुपरवायझर म्हणून त्यांनी कामकाज केले। त्या दरम्यानच्या काळात त्यांनी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ही डिग्री पूर्ण केली व त्यानंतर बेथलेहेम स्टील कंपनीमध्ये मोठ्या पदावर त्यांनी कार्य केले। या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून विविध एक्सपेरिमेंट्स केले व इंडस्ट्रियल पॉईंट ऑफ व्ह्यूच्या दृष्टीने विचार करता ऑपरेटिंग इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनेची काही तत्त्वे विकसित केली। त्यावरूनच त्यांनी स्वतःने एक पुस्तक देखील लिहिलं, त्याचं नाव म्हणजे सायंटिफिक मॅनेजमेंट। टेलर यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर त्यांनी त्यांच्या कार्याची सुरुवातच ही लोअर लेवल मॅनेजमेंटपासून केली। त्यानंतर कालांतराने मिडल लेवल व नंतर हायर लेवल असा टप्प्याटप्प्याने प्रवास केला असल्याने त्यांनी कामगार, कर्मचारी यांच्या समस्या, अडचणी या सगळ्यांचा अनुभव घेतला असल्याने कर्मचारी वर्गाची इफिशियन्सी व क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही महत्त्वपूर्ण तत्त्वे विकसित केलेली आहेत। तर आता आपण शास्त्रीय व्यवस्थापनेची तत्त्वे काय आहेत याचा विचार करूयात। तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे सायन्स नॉट द रूल ऑफ थंब। याचा अर्थ असा की व्यवस्थापन प्रक्रियेच्या व निर्णयाच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीने विचार व कृती होणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर दुसरं जे तत्त्व आहे ते आहे हार्मनी नॉट डिस्कॉर्ड। हार्मनी इट मीन्स युनिटी ऑफ ॲक्शन आणि याचा विरुद्ध शब्द म्हणजे डिस्कॉर्ड। याचा अर्थ डिफरंट ॲप्रोचेस। कोणतेही व्यवस्थापन विषयक योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांचे, मॅनेजर्स, त्याचप्रमाणे एम्प्लॉईज या सगळ्यांचे एकमत असणे खूप महत्त्वाचे असते। तरच असा उद्योग व्यवसाय वेगाने प्रगती करू शकतो। परंतु जर डिफरंट ॲप्रोचेस असतील तर मात्र एम्प्लॉई यांच्यात मतभेद होऊ शकतील व त्यामुळे उद्योगांची प्रगती ही योग्य प्रमाणे होणार नाही। त्यानंतरचं जे तिसरं तत्त्व आहे ते आहे कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम। कोऑपरेशन म्हणजेच काय तर सगळ्यांना एकत्रित घेऊन कामकाज करणे। म्हणजेच काय तर सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल व एकाच उद्देशाने सर्व कर्मचारी कामकाज करत असतील तर सामूहिक उद्दिष्टे ही योग्य वेळी योग्य प्रकारे साध्य होऊ शकतात।
परंतु जर काही कर्मचारी हे वैयक्तिक स्वार्थासाठी कार्य करत असतील तर अशा कर्मचाऱ्यांमुळे मात्र उद्योग समूहांची उद्दिष्टे पूर्ण होताना अडथळा येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थापनाने सहकार्याची भावना वाढवण्यावर अधिक भर देणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतरचं जे चौथं तत्व आहे ते आहे मॅक्झिमम आउटपुट इन्स्टेड ऑफ रिस्ट्रिक्टेड आउटपुट. टेलर यांच्या मते कोणत्याही इंडस्ट्रीमधला महत्त्वाचा अडथळा असेल तर तो रिस्ट्रिक्टेड आउटपुट हा आहे. कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना जास्त रिटर्न्स किंवा वेजेस द्यावे लागू नये यासाठी इंडस्ट्रियलिस्ट हे दर दिवसाला, दर आठवड्याला किंवा दर महिन्याला किती आउटपुट एक्सपेक्टेड आहे याचे पॅरामीटर्स ठरवत असतात व तेवढेच आउटपुट घेतात. म्हणजेच काय तर आउटपुटला रिस्ट्रिक्शन्स येतं. परंतु त्यापेक्षा जर ही बंधनं किंवा रिस्ट्रिक्शन्स नसतील तर मॅक्झिमम आउटपुट घेता येईल व त्याचा फायदा वर्कर्स, मॅनेजमेंट आणि सोसायटी या तिघांना पण मिळू शकेल. त्यानंतरचं जे पाचवं तत्व आहे ते आहे डेव्हलपमेंट ऑफ वर्कर्स. कर्मचाऱ्यांचा विकास करणे, त्यांच्यातील स्किल्स, टॅलेंट, कॅपॅबिलिटीज यांचा इंडस्ट्री सक्सेसफुल होण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त व योग्य प्रकारे वापर करून घेणे हे अपेक्षित असतं. त्या दृष्टीने त्यांना योग्य संधी देणे, आर्थिक लाभ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हे व्यवस्थापनेच्या हातात असते. त्यामुळे योग्य कर्मचाऱ्याची निवड केल्यानंतर त्यांच्यातली इफिशियन्सी वाढवून त्या कर्मचाऱ्याला आणि इंडस्ट्रीला जास्तीत जास्त फायदा कसा होईल याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. त्यानंतरचं जे सहावं तत्व आहे ते आहे इक्वल डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. टेलर यांच्या मते व्यवस्थापनेने कार्याची जबाबदारी वाटण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र आणून मगच कार्याचे वाटप केले पाहिजे. परस्पर निर्णय घेतल्यास काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ शकतो तर काही कर्मचाऱ्यांवर जास्त जबाबदारी येऊ शकते. हे सगळं टाळण्याच्या दृष्टिकोनातून सगळं कर्मचाऱ्यांना जर आपण एकत्र घेतलं तर मात्र त्यांना योग्य व समान जबाबदारी मिळू शकते असे टेलर यांचे मत आहे. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं तत्व आहे मेंटल रिव्होल्यूशन. टेलर यांच्या मते वर्कर्स अँड मॅनेजमेंट ह्या दोन घटकांमध्ये सहकार्याची भावना असेल तरच शास्त्रीय व्यवस्थापन हे यशस्वी होऊ शकतं. हे यशस्वी करताना सकारात्मक दृष्टिकोन असणे खूप महत्त्वाचे असते. वर्कर्स आणि मॅनेजमेंट यांच्यात जर सतत वादविवाद होत असतील, त्यांचं एकमेकांशी शत्रुत्व असेल, मतभेद असतील तर मात्र अशा उद्योग संस्था या यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जर शास्त्रीय व्यवस्थापनेचा अभ्यास केला व त्याचा उपयोग उद्योग समूहांनी केला तर मात्र असे उद्योग हे नक्कीच यशस्वी होऊ शकतात. तर ही 7 तत्व टेलर यांनी मांडलेली आहेत. आता याच्या पुढे गेल्यावरती आपण विचार करूयात ते म्हणजे स्ट्रक्चर. टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनेची रचना जी आपण आता थोडक्यात बघणार आहोत. या रचनेत टेलर यांनी कामगारांच्या कार्यपद्धतीबाबत विश्लेषण केलेले आहे. ठीक आहे. तर त्यातला पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे डिटर्मिनेशन ऑफ फेअर डे टास्क. यामध्ये टेलर यांनी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. आता तो कसा ते आपण बघूया. प्रत्येक कामगाराला दर दिवशी जे काही कामकाज किंवा टास्क दिले जाते त्यानुसार त्यांच्या कार्याचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने 3 प्रकारांनी अभ्यास केला गेला. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे टाइम स्टडी.
यालाच आपण समय अभ्यास असेही म्हणू शकतो. यामध्ये प्रत्येक कामगाराला प्रक्रिया करण्यासाठी लागणारा वेळ किंवा प्रोडक्शन प्रोसेस सुरू असताना प्रत्येक घटकांच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ यांचा अभ्यास ऑब्झर्वेशनच्या सहाय्याने केला गेला. त्यानंतर दुसरा जो अभ्यास आहे तो आहे मोशन स्टडी म्हणजे गती अभ्यास. यामध्ये कामगार कार्य करत असताना त्यांच्या शरीराची होणारी हालचाल व वेग यांचा अभ्यास केला गेला. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे फटीग स्टडी म्हणजे थकवा अभ्यास. या अभ्यासाचा उद्देश म्हणजे कामगार किती वेळ न थकता कामकाज करू शकतो किंवा कामगारांना कामकाज करताना किती वेळा ब्रेक देणं महत्त्वाचं आहे हे यावरून ठरवता येतं. अशा 3 पद्धतीमध्ये त्यांनी त्याचं विभाजन केलं. त्यानंतरचा जो स्ट्रक्चरचा दुसरा भाग आहे तो आहे सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. तर ह्याच्यामध्ये टेलर यांनी निवड प्रक्रिया करताना ती प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने होणे कसे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले आहे. म्हणजेच कामगारांची निवड करताना एज्युकेशन, एक्सपिरियन्स, स्किल, नॉलेज, ॲप्टिट्यूड अँड फिजिकल स्ट्रेंथ या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करून मगच सिलेक्शन करणं महत्त्वाचं आहे व त्यानंतर त्यांना योग्य ट्रेनिंग दिल्यास त्यांच्यातील इफिशियन्सी ही डेव्हलप करता येऊ शकते. त्यानंतरचा स्ट्रक्चरचा जो तिसरा भाग आहे तो आहे स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय तर प्रमाणीकरण. आपण जसं प्रत्येक गोष्ट ही स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे असं जे आपल्याला अपेक्षित असतं तसंच टेलर यांचंही म्हणणं आहे. कोणत्याही उद्योग व्यवसायात स्टँडर्डायझेशन हे अत्यंत महत्त्वाचे असते. यात प्रामुख्याने कशाचं मग स्टँडर्डायझेशन करायचं तर वर्क कंडिशन, दुसरं आहे मटेरियल, तिसरं आहे मॅनपॉवर, त्याच्यानंतर टूल्स, इक्विपमेंट्स, मशीन्स या सगळ्या गोष्टी प्रमाणित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच तो उद्योग व्यवसाय झपाट्याने वाढू शकतो व त्याच वेगाने प्रगती देखील करू शकतो. त्यानंतरचा जो चौथा भाग आहे स्ट्रक्चरचा तो आहे फंक्शनल फोरमनशिप. आता यामध्ये टेलर यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या स्पेशलायझेशननुसार, आता स्पेशलायझेशन इन द सेन्स त्यांच्याकडे असलेलं स्किल असेल, नॉलेज असेल किंवा ते एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असतील तर ते ज्या कामामध्ये स्पेशल असतील तर त्याप्रमाणे त्यांच्यावरती काही कामकाज सोपवले आहे. म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्यांना हे त्यांच्या स्पेशालिटीनुसार कामकाज सोपवले व त्यामध्ये त्यांना प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचे सर्व अधिकार दिले की जेणेकरून त्यांची इफिशियन्सी ही वाढू शकते, क्वालिटी वाढू शकते आणि सगळं काही जे काही प्रोसेस करत असतात तर ते व्यवस्थित होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा जो स्ट्रक्चरचा पार्ट आहे तो आहे वेज पेमेंट सिस्टीम. आता याच्यामध्ये कामगारांना मिळणारे जे वेजेस आहेत हे आउटपुट युनिटप्रमाणे मिळत असतात, पण मग ते सुद्धा हायर रेटने मिळणं किंवा व्यवसाय संस्थेने देणं हे अपेक्षित आहे असं टेलर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज फ्रेडरिक टेलर यांचे व्यवस्थापनातील योगदान आणि शास्त्रीय व्यवस्थापनेचा सिद्धांत मी अतिशय सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला किंवा इतर विद्यार्थ्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करू शकता. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.